8-10 दिवसांनी म्हणले मी असं आई वडिलांनी सांभाळणार आहे, मला कशाला देव कमी पडू देईन नका. मग आता आई वडिलांनी कसं सांभाळायचं, मला वाटतं माझा आशीर्वाद कसा बघतो आणि माझ्या पत्राखाली कसा लपला नसेल. लेकर रोज विचारते गुन्हेगार होता तर मम्मी मला पप्पाने काय केलं असं, प्राणवळा काय केलं असं पप्पाचं असं. अण्णा साधं एनसीबी नाही कुठे दाखले, एनसीबी आयुष्यात एनसीबी गुन्हा दाखल नाही कधी. एनसीबी नाही. असं गावात ग्रामपंचायतसाठी लोक उभा टाकले ना, यांनी फक्त मतदानाला जायचं, कसलंच नाही, कुणात फिरायचं नाही ना, कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत ना, काहीच नाही. पण शेजाऱ्याला बोलायचं देखील नाही. आम्ही पुण्या बांधला आता एवढ्या गल्लीत आहे ना, एका बी बाईला त्यांची ओळख नाही. एवढ्या गल्लीत आता आम्ही 4-5 वर्ष राहिलं, एका बी बाईची ओळख नाही त्यांची. माणसाला नाही ना, काहीच नाही. आपापलं काम 25 करणं. वर्ष हमारी केली आम्ही. तळे बंधारे खडे काही खाल्ले, एकदा खडे खांदायनी ना तर एवढा पुढं असते माझ्या माग. 5-6 महिने गेला लग्नाच्या अगोदर ते कुठं कारखाना काम करायला कंपनी पुण्यामध्ये पुण्यात लग्नाच्या अगोदर. समजायला लेकराने खाऊन पिऊन ते बघायला जायचं. माझ्या लेकरानं झोपायचं आणि त्यांना येताना त्यांनी टिकताला पैसे दिले मारायचे लेकर होते. त्याला कमी तर 10 रुपये, कमी तर रुपया खर्च वाटत नव्हता. खर्चिले असेल पण कुणाला परत बी बोलत म्हणजे ना घरात बी स्वयंपाक केला नाही, असं एक चपोळी उरली तर म्हणायची ही का उरली. बोलत नव्हता. लागतंय तेवढंच करायचं, लागतंय तेवढंच खायचं, उपाशी बी राहायचं नाही, काहीच नाही, जास्त वाटोळं बी करायचं नाही. आणि काही पदार्थ खायचे असेल तर पावभाजी असो, पुरी भाजी असो घरीच बनवायची. हॉटेलमध्ये कधी जायचं, काही बी घरीच बनवून घरीच खा. पुरीने घरी केली तर म्हणायचं आमच्या आई वडील रानात खायचं आणि तुम्ही पुरी भाजी करून खायला. ह्यांनी म्हणायचं बोलवा तुमच्या आई वडील दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या रविवारी बोलवायचं. मी म्हणायचं माझ्या लांब शेत आहे, आम्हाला कशाला बोलू येत म्हणायचे. लेकाला पुरी भाजी लाखाली कळत नव्हती. आम्ही म्हणलो की आम्ही करून देतो. इथं जर आम्ही कधी आलो तर म्हणायचं चपात्या पोळ्याच बनव. इथं काजू करीची आम्ही घरीच भाजी आणता, पनवेलची घरीच भाजी आणता. कुणी लेकराचा लाड करीत नसेल. आता त्या दिवशी डॉक्टर म्हणलं बाई आता तू रडू नको, ते माणसाला जर डॉक्टर भीती आली तुम्हाला पण उचलून घेईल. हो हो आमचा उचलणार आम्हाला गेला. हो हो मारवाडी ती मागतो परत कधीच बोलत